आणि किती गेला आंब काढाय कुठे एवढा बारीक फंड मोड नको नका आणि किती गेला आंब्या बघा कुठे गेला आम्ही रेडी पुढे कॅमेरा गावातच माणूस आहे काय लय लाजचं नाही तुमचं फादर कुठालचं इथं गावातलं इथं तुम्ही बहिणीला बी त्यांनी ह्याच गावात दिलेलं बरं का हे समजून बहीण बी चांगलीच आहे ना घरी जाऊन द्या तुम्ही काय म्हणताय मामा कशाला हाणताय तुम्ही हो तुम्ही इथं परत एकदा गाळ्यात पडलेला नाही मामा तुम्ही हाणताय कशाला ही घ्या माझा जीव जरी घेतला तरी मी नितीनशी लग्न करणार घ्या सांगायला तू बोल तर आपला विषय असा आहे की 3 म्हणजे सुखी संसार नाही तर एक सुखी संसार या 1 वर्षापासून लग्न झाले त्यांचा सुखी संसार चालू या नाही मग मॅडम सुखी संसार ऐक ना तर तुमचं नवरं लय बाजिंद इथं दोघी जणींचं बाजिंदाचा अर्थ सांग मराठी बाजिंद म्हणजे एखाद्याचा सुखी संसार चालू असला ना आणि त्याच्यामुळे जर तुमच्याकडे थोडासा काय वाईट परिणाम झाला तुमच्यावर तर तुम्ही त्याची कशी बरोबरी करतात ह्याच्याकडे तुमचं ध्यान आहे जी इंदा असं त्याची फोड करून सांग तुमच्या बरं जाऊ द्या बिन हा मग आता एवढं ते तर मग त्यानंतर काय करायचं आता समजा तुमच्यामुळं ही काय करणार तुमचा ह्या दोघांचा संसार बघितला जे 2 जण आहेत त्यांचा मग ह्या दोघी काय म्हणणार म्हणजे ह्यांनी बघितलं असतं तो आला तुमचा होय ग तुमचा किती तुझा नवरा किती चांगला आहे ग किती सुखी संसार तेवढं झालं की आपण ह्यांच्या घरी शिंगू ह्यांची तर चुलतेची तर बरं का ह्या दोघी जणांना शिंगायचा ही 2 जण भाऊ पण चुलत भाऊ होतो घराजवळच राहतं पण चुलत भाऊ किंवा मग एखादा त्या शेजारी एक घर आहे बारकी खोली त्या खोलीत मग विषय असा होणार यायला म्हणतो ही 2 अशी राहते तर ह्याच्यामुळे ह्या बाया आपल्याला लय ताण करतात सारख्या